इथे माझी वहिनी आणि भाऊ आलेला आहे. आता हे लोक का आले ते सांगते. त्याआधी पहिला माझा आवाज खूप जास्त बसलेला आहे, सो व्हॉईस थोडासा बेकार येऊ शकतो किंवा माझा आवाज मी जास्त मोठ्याने बोलू शकत नाही आहे आणि व्हिडिओमध्ये जास्त दिवसाचा गॅप पण करू शकत नाही मी. म्हणून म्हटलं की चला जसं आहे तसं टाकूया. इथे चालू होतं की अनुमान होती की मी जाते बाय, तर हा लगेच रडत होता की अरे मला सोडून जाऊ नको म्हणून. मग त्यानंतर आम्ही निघालो शिर्डीसाठी. बिकॉज स्पेशली मी ना आधी म्हणजे इतकं वर्ष झालं मुंबईमध्ये राहते, म्हणजे माझं पूर्ण लहानपणापासून ते आत्तापर्यंत मी मुंबईमध्येच आहे. तरीसुद्धा मी शिर्डीला कधीच गेले नाही. इवन मी ज्या क्लासला होते ना 10वीपर्यंत, त्या क्लासमध्ये ना 10वीला आमचे सर शिर्डीची पिकनिक काढायचे. तेव्हासुद्धा मी जाऊ शकले नाही, म्हणजे इट ऑब्वियस काही रिझन म्हणजे असं की पिरियड आल्यामुळे मी जाऊ शकले नव्हते. सो असं म्हणजे मला वाईट वाटलं नाही की मी गेली नाही. त्यानंतर मग प्रत्येक वेळी असं त्याच्यानंतर 12थला पण सरांनी आम्हाला म्हटलं की चल भाग्यश्री येतेस का, तू त्या टायमाला गेली नाही. त्या टायमालासुद्धा माझा सेम इश्यू झाला होता. म्हणजे की अरे काय म्हणजे, म्हणून त्याला म्हटलं की नाही मला जायचं. तर मग मी ह्यांना सांगितलं होतं की मला ना साईबाबाला जायचं, मी अजूनपर्यंत गेली नाही आहे. सो मग हे मला बोलले की चल आपण तिघं जाऊयात. मग मी असं माझ्या आईला सांगितलं. तर तुम्ही आई म्हटलं की अरे कशाला, हे लोक पण जात आहेत, हे लोकांना पण घेऊन जावा, हे लोक पहिले गाडीने जावा, तुम्ही लोक कुठे तुम्ही असं हे करत बसणार. सो मग आम्ही मस्तपणे मग शिर्डीला निघालो. मग शिर्डीला मस्तपणे आपला तो कुठला बाबा त्या हायवेचं मला नाव येत नाही आहे, फेमस हायवे आहे. तिथून नंतर मग लॉजवरती म्हणजे जास्त वेळासाठी नाही, फक्त आम्ही म्हटलं की आम्हाला आंघोळी करून म्हणजे कपडे बदलून जायचं आहे. सो 1-2 तासाला 1.5 तासासाठी घेतलं आणि मग दोघींनी साड्या वगैरे चेंज केल्या, आंघोळ केली आणि मग सगळ्यांना आंघोळ घातल्याने आम्ही निघालो. आणि मग दर्शन घेण्यासाठी जायचं. आणि साईबाबामध्ये मला माहीत नव्हतं की आतमध्ये मोबाईलची परमिशनच नाही आहे. सो या पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल.